अकोला शहराच्या विकासासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असतानाही शहर आजही मूलभूत सुविधांच्या तीव्र अभावाने ग्रस्त आहे। स्वच्छता, रस्ते आणि वाहतूक नियंत्रण यांसारख्या सुविधा शहरातील नागरिकांना समाधानकारक पद्धतीने मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे। या संदर्भात जमाते इस्लामी हिंद अकोला शाखेने पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत। संघटनेचं म्हणणं आहे की शहरात विकास कामे होत असली तरी त्यांची गुणवत्ता शंका निर्माण करणारी आहे। काही विशिष्ट भागांवर लक्ष केंद्रित केलं जातंय तर अनेक वस्त्या, स्लम भाग आणि पश्चिम विभाग दुर्लक्षित राहतात। यामुळे शहरात असमानता आणि दुहेरी वागणूक दिसून येते। स्वच्छतेबाबत महानगरपालिकेकडे 700 कायम कर्मचारी आणि सुमारे 600 कंत्राटी कर्मचारी असतानाही अनेक भागांमध्ये कचरा दिवसेंदिवस साचलेला दिसतो। मोकळ्या प्लॉटवर तयार झालेली कचऱ्याची तात्पुरती केंद्रे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात। कचरा उचलणाऱ्या खासगी कंपनीने आकारलेले दरमहा 50 रुपये शुल्क गरीब नागरिकांना परवडत नाही, त्यामुळे हे शुल्क रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे। रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून अनेक भागातील रस्ते पावसाळ्यात अक्षरशः अडथळा ठरतात। दामले चौक ते अकोट स्टँड रस्त्यावर दुरुस्तीनंतरही मोठे खड्डे कायम आहेत। भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळेच ही स्थिती उद्भवल्याचा संघटनेचा आरोप आहे। वाहतूक कोंडी ही शहरातील मोठी समस्या बनली आहे। अकोटफैल रेल्वे पूल आणि गांधी चौक परिसरात संध्याकाळी तीव्र कोंडी होते। अतिक्रमण, वाहतूक पोलिसांची कमतरता आणि योग्य नियोजनाचा अभाव ही यामागील कारणे असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। संघटनेने प्रशासनाला तातडीने सुधारणा करण्याचे आवाहन केलंय, जेणेकरून सर्व नागरिकांना भेदभावाशिवाय समान सुविधा मिळतील। जन अभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी MJ गौरवे।